नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. 4 जुलै पहाटेचे 4:57 अमावस्या लागणार आहे आणि शुक्रवारी दिवसभर अमावस्या राहणार आहे. शुक्रवारी पहाटेला 4:26 ही दर्श अमावस्या संपणार आहे. तर ह्या अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होणार. पितरांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या खास मानली जाते. ज्योतिष शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की दर्श अमावस्येच्या दिवशी चंद्रदेवतेची पूजा केल्याने व्यक्तीला आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र शक्त स्थितीत असेल त्यांनी दर्श अमावस्येच्या दिवशी उपवास करून चंद्राची पूजा करावी. असे केल्याने त्यांना आरोग्याबाबतीत ज्या काही समस्या असतील तर त्यात त्यांना आराम मिळतो. ज्यांना आरोग्यसंबंधी काही त्रास असेल तर त्यांनी दर्श चंद्रदेवतेची उपासना करून तुम्ही यात लाभ मिळवू शकता. अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील गाडी, वाहन वगैरे आपण प्रत्येक अमावस्याला स्वच्छ करावे, स्वच्छ धुवून त्यांची पूजा करावी. तर काय होतं की काही ना काही संकट येतं किंवा अपघात घडतात. वारंवार गाडींचे अपघात होणे म्हणजे काहीतरी दोष असल्यावरच असं होतं. तर त्यामुळे प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या घरात जी काही वाहनं आहेत, 4 व्हीलर म्हणा, 2 व्हीलर म्हणा, ज्या कुठल्याही गाड्या आपल्याकडे असतील तर प्रत्येक अमावस्येला त्या धुवून स्वच्छ करायच्या. तर अपघात होऊ नये यासाठी काही उपाय आहेत. ते उपाय तुम्ही करा. त्या उपायाने काय होईल किंवा जे काही तुमच्यावर संकट असेल तर ते संकट ह्या उपायाने तुमच्यावरचं टळेल आणि तुम्हाला तुमच्या गाडींचे वारंवार जे अपघात होत आहेत तर ते अपघात होणार नाहीत. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? तर गाडीच्या सीटखाली पांढऱ्या कापडात जाड मीठ भरून ठेवावे आणि एका कोपऱ्यात तारेने बांधून ठेवावे. तर गाडीची जी सीट आहे कोणालाही दिसणार नाही अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि जाड कापड घ्यायचं आहे, मीठ त्या कापडात भरून आपल्याला तारेने ते बांधून ठेवायचं आहे सीटच्या खाली. आणि दर अमावस्येला आपल्याला गाडीवरून नारळाचा उतारा करायचा आहे. उतारा करत असताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः असे म्हणत 7 वेळा उतरून टाकायचा आहे. तर दर अमावस्येला तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि पौर्णिमेला पण हातात पांढऱ्या मोहऱ्या घेऊन त्यावर 11 वेळा वल्गा सूक्त म्हणून त्या मोहऱ्या पिवळ्या कापडात चालकाच्या सीट खाली ठेवायच्या आहेत. आणि पुढच्या पौर्णिमेला त्यावर फक्त 11 वेळा वल्गा सूक्त वाचायचं आहे आणि मोहऱ्या बदलायच्या नाहीत, मोहऱ्या त्याच ठेवायच्या आहेत. फक्त पुढच्या पौर्णिमेला आपल्याला वल्गा सूक्त 11 वेळा म्हणायचं आहे. हे तुम्ही पौर्णिमेला करायचं आहे. पांढऱ्या मोहऱ्यांचं जो उपाय आहे ते पौर्णिमेला करायचं आहे. आणि वाहन सौख्य यंत्र, मारुती यंत्र आणि महामृत्युंजय मंत्र विधिवत रुद्र अभिषेक करून सिद्ध करावे व त्यापैकी मारुती यंत्र खिशात ठेवायचं आहे आणि वाहन सौख्य यंत्र आणि महामृत्युंजय यंत्र वाहनात स्टेअरिंग. हे सगळे जे काही उपाय तुम्हाला मी सांगितलेले आहेत ते दिंडोरी प्रणित सेवा केंद्रातले आहे. तर तुम्ही मनात कुठलेही संशय न आणता तुम्ही निश्चिंतपणे हे उपाय विश्वासाने करा. गाडीचे अपघात वारंवार जर होत असतील तर हे उपाय तुम्ही नक्कीच करा. आणि ज्या काही निगेटिव्हिटी असतात अमावस्येला आपण जर घरामध्ये काही उपाय केले तर त्या निगेटिव्हिटीही निघून जातात. तर काय करायचं असतं आपल्याला अमावस्येच्या दिवशी? तर पितरांची सेवा करायची असते. पितरांच्या सेवेसाठी तुम्ही घरामध्ये दही भात करा आणि तो दही भात आणि एका पेल्यामध्ये पाणी भरून ते तुम्ही आपल्या घराच्या छतावर ठेवा. आपल्या पितरांचे स्मरणात तुम्ही ते ठेवा नैवेद्य म्हणून. आणि संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. तो पण दिवा आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे संध्याकाळच्या वेळी.
त्यामुळे काय होतं तर पितरांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि कुठल्याही प्रकारचं संकट तुमच्यावर येणार नाही. आणि संध्याकाळच्या वेळी हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन त्यावर तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे 3 वेळा, 11 वेळा. नाही तुम्हाला 11 वेळा जमत नसेल, 3 वेळा जमत नसेल तर 1 वेळा म्हटला तरी चालेल. आणि ती पिवळी मोहरी आपल्याला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जरा जरा टाकायची आहे. तर हे काही जे उपाय आहे हे आपण प्रत्येक अमावस्येला केलंच पाहिजे. घरामध्ये साफसफाई, स्वच्छता करायला पाहिजे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करा, घरामध्ये गोमूत्र शिंपडा. जे काही घरात निगेटिव्हिटी असते ती निघून जाते. पहिल्यांदा केल्यावरच तुम्हाला लगेच फरक पडणार नाही, तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही जसजसे हे उपाय करत जाल तसं तुम्हाला हळूहळू फरक पडत जाईल. आणि हे वाहनाचे अपघात जर होत असतील वारंवार तर हे उपाय तुम्ही नक्की करा. तुम्हाला खूपच फरक जाणवेल ह्या उपायांचा, कारण की हे कसा वाटला सगळे तुम्हाला आजचा व्हिडिओ उपाय नक्की दिंडोरी कमेंट करा. प्रमित सेवा आवडला असेल तर केंद्रातले व्हिडिओला आहेत. तर नक्की सर्वांनी लाईक, करा. शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.